उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई पदाचा फॉर्म तर भरलेला आहे किंवा भरत आहे, परंतु नावामध्ये बदल आहे. लग्न झाल्याच्या नंतर नाव चेंज झालेलं आहे किंवा MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा अदर सर्टिफिकेट असतील त्यांच्या स्पेलिंग मिस्टेक मध्ये बदल आहे. तर काय होणार आहे, आपलं शॉर्टलिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर पुढच्या स्टेपमध्ये कट होणार आहे का, त्यासाठी काय करायचंय त्या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल्स मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण एक चूक सुद्धा तुमचं शॉर्टलिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर सुद्धा जे काही डॉक्युमेंट्स पाठवतो त्यानंतर तुमची जी निवड काय होते, रद्द होते, शॉर्टलिस्ट मध्ये नाव येत नाही. त्या अगोदर सर्व प्रोसेस आपण क्लिअरली अगोदरच करून ठेवायची, जेणेकरून पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर अशाच प्रकारची ऑथेंटिक माहिती आपण प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अगोदर मित्रांनो, खरंच तुम्हाला पोर्ट भरतीमध्ये जर जॉईन व्हायचं असेल किंवा तुम्हाला पोस्ट मिळवायची असेल लवकरात लवकर, तर त्या पोस्ट संदर्भामध्ये तुम्हाला अगोदरच संपूर्ण माहिती असणं अत्यंत आवश्यक असते. सिलेबस काय आहे, कशा पद्धतीने तयारी करायची, शॉर्टलिस्ट कशा पद्धतीने व्हायचं, डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने पाठवायचं. तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो खास तुमच्यासाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे. शिपाई भरती मार्गदर्शनसाठी आपण वेबिनार ठेवलेला आहे आणि तो वेबिनार 2 तारखेला रविवारी संध्याकाळी 7 वाजता आपण आयोजित केलेला आहे. तर जास्तीत जास्त संख्येने तुम्ही जॉईन व्हा. तुमचे जेवढे काही कन्सेप्ट आहेत ते कन्सेप्ट आपण सर्व क्लिअर करणार आहेत. विद्यार्थी काय करत असतात, नंतर एक्झाम झाल्याच्या नंतर त्यांची प्रॉब्लेम त्यांना लक्षात येते, परंतु अगोदरच आपण ते प्रॉब्लेम क्लिअर करून घ्यायचे आहे. त्या सर्व संदर्भामध्ये आपलं वेबिनार आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर पाहूया आपण जे काही मार्गदर्शक सूचना आहे, तर तुम्ही ह्या सूचना तर फॉलो केलेल्याच असतील, तुम्ही सर्व सूचना वाचलेल्या असतील, परंतु त्यामध्ये एक सर्वात महत्वाची आणि विद्यार्थ्यांना न समजण्यासारखी थोडीशी एक सूचना आहे, ती सूचना बद्दल आपण माहिती पाहूया. आता पहा, या ठिकाणी एक जे काही नोटिफिकेशन्स आहे किंवा सूचना आहे, तुम्ही पाहू शकता काय म्हटलेलं ही समजणं अत्यंत महत्वाचं आहे. पहा, उमेदवारांच्या नावामध्ये बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्राची विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी. आता यामध्ये 2 प्रकारचे असतात. एक तर महिला असतील त्यांचं लग्न झाल्याच्या नंतर नावामध्ये चेंज होते, परंतु जे काही जेवढं शिक्षण झालेलं आहे त्या शिक्षणामध्ये संपूर्ण नाव हे एकसारखे असते आणि लग्नाच्या नंतरचं नाव थोडंसं चेंज असते. दुसरी महत्वाची गोष्ट, काही विद्यार्थ्यांच्या सर्टिफिकेट मध्ये वगैरे स्पेलिंग वगैरे मिस्टेक असते, 2 असते, मग यामध्ये कन्फ्युज होऊ नये. तर काय म्हटलेलं आहे, समजा लग्न झाल्याच्या नंतर महिलांच्या नावामध्ये जर बदल झालेला असेल तर राजपत्र तयार करायचं, राजपत्र मिळत असते आणि त्याच्यानंतर विवाह नोंदणी प्रमाणपत्र, दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट ठेवायचे. परंतु तुम्ही फॉर्म भरत असताना तुम्हाला तुमच्या ज्या पद्धतीनं शासकीय म्हणजे काय एज्युकेशनल सर्टिफिकेटवर ज्या प्रकारचं नाव आहे तेच नाव तुम्हाला फॉर्म मध्ये फिल करायचं आणि जेव्हा शॉर्टलिस्ट मध्ये नाव आल्याच्या नंतर दुसऱ्या वेळेस जे डॉक्युमेंट्स त्यांनी सांगतात आपल्याला पाठवा म्हणून, त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला काय करायचं, राजपत्राची प्रत किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत काय करायची, जोडायची आहे, जेणेकरून तुमचं फायनल शॉर्टलिस्ट मध्ये नाव येईल, तुम्हाला तिथं अडचण येणार नाही. आणि शेवटी जे मूळ कागदपत्र आपण मुलाखतीच्या वेळेस सादर करतात तिथं देखील तुम्हाला सादर करायचं आहे. परंतु फॉर्म भरत असताना सध्या तुम्हाला जसं एज्युकेशनल सर्टिफिकेट मध्ये तुमचे नाव आहे त्याच पद्धतीने नाव तुम्हाला भरायचं आहे, फिल करायचं आहे फॉर्म मध्ये. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांचं MSCIT सर्टिफिकेट असेल किंवा अदर सर्टिफिकेट थोडीशी स्पेलिंग मिस्टेक असेल तर त्यांनी देखील काय करायचं आहे, वाटलं तर ते सर्टिफिकेट तुम्ही वेळ आहे तुम्ही सर्टिफिकेट दुरुस्त करून घ्या, किंवा नाही तर मग ज्यावेळेस डॉक्युमेंट्स पाठवायचे असतात त्यावेळेस एक बॉन्ड्स वगैरे मिळतो, त्या बॉन्डवर तुम्ही शपथपत्र काय करू शकता, त्या ठिकाणी लिहून तयार करून बॉन्ड्सवर तिथे तुम्ही पाठवू शकता. ते नंतर मी संपूर्ण माहिती सांगणार आहे शॉर्टलिस्ट लागल्याच्या नंतर. परंतु सध्या जे फॉर्म भरत असता तुम्ही त्यामध्ये जर तुमच्या नावात बदल असेल तर सरळ सरळ एज्युकेशनल सर्टिफिकेटवर ज्या पद्धतीने नाव आहे तोच नाव टाका, बदललेलं नाव तुम्हाला टाकायचं नाही. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आहे. याबद्दल अजून तुमची काही अडचण असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या वेबिनारला जास्तीत जास्त जॉईन करा. 2 वेबिनार ठेवलेले आहे. तुम्ही जर क्लर्क या पदाची तयारी करत असाल तर त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने पोस्ट मिळवायची संपूर्ण मार्गदर्शन आपण त्यामध्ये ठेवलेलं आहे, तुम्हाला मिळून जाईल. आणि दुसरं म्हणजे शिपाई पदासाठी सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन मिळून जाईल.